म्हणून ते जीव सुद्धा स्वर्गातले काय करतात, इंद्र सुद्धा मनुष्य भावासाठी तरसत असतात की कधी मनुष्य भाव मला मिळेल आणि कधी मी मुनी होऊन तप करून कर्माचा क्षय करेन आणि मोक्षाला जाईल, हे असं सुद्धा विचार करत असतात. देव सुद्धा यांनी जे लोकांतिक देव असतात ते तर भगवंताला वैराग्य झाल्यानंतर त्यांना अनुमोदना करण्यासाठीच तिथून स्वर्गातून येत असतात. बाकी इकडं तिकडं कधी फिरत नसतात. आणि नुसतं एवढं म्हणायला भगवंताच्या इथं खाली येतात मध्ये लोकांमध्ये आणि भगवंताला म्हणतात की तुम्ही चांगला निर्णय घेतलाय की आता तुमच्या संसाराचा अंत आहे आणि पुढे तुमचा जन्म होणार नाही. कारण भगवान कसे असतात, जन्मताच त्यांना 3 ज्ञान असतात, मती अवधी आणि मतिशुद्ध आणि अवधी ज्ञानाचे ते धारक असतात. म्हणून दीक्षा वैराग्य झाल्यानंतर त्याला काय होतं, मनपर्याय सुद्धा ज्ञान प्रकट होतं आणि मनपर्यायाने मनात कोण काय बोलतंय ते सुद्धा ते जाणू शकतात. पण तरी सुद्धा ते बोलत नसतात. कारण जोपर्यंत केवळ ज्ञान होत नाही, जोपर्यंत 4 घातीय कर्माचा क्षय होत नाही, तोपर्यंत भगवान कसे असतात, मौन धारण केलेलं असतं आणि सगळ्या परिचयाला ते सहन करत असतात. आणि त्यांचं सहन तसं मजबूत असते आणि वज्र वृषभ नावाचं सहन असतं. त्या सहनाने ते काय करतात, सगळ्या संकटाला झेलत असतात. आणि जेव्हा 4 घातीय कर्म क्षय झाल्यानंतर काय होतं, त्याला केवळ ज्ञान प्राप्ती होती. केवळ ज्ञानाची प्राप्ती काय, समोशरांची रचना होत असते आणि 12 सभावी त्यांच्या लागत असतात. म्हणून आपल्याला अशा भगवंतानी उपदेश दिलाय की त्यांच्या ज्ञानामध्ये 3 जे आहे, भूत वर्तमान भविष्य, हे सगळं त्यांच्या ज्ञानामध्ये झलकत असतं. म्हणून भगवंतानी जसं वस्तूचं स्वरूप आहे तसाच आपल्याला सांगितलं आहे. म्हणून आपल्याला वस्तूच्या स्वरूपाविषयी सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे आणि ज्ञान घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा सुद्धा आपल्याला उपयोग केला पाहिजे. संकट काळामध्ये आपल्याला कोण सोडवणार आहे? संकट काळामध्ये एक धर्मही आपल्याला सहाय्यक आहे आणि आपलं ज्ञानच सहाय्यक आहे. बाकी कोणीही संसारामध्ये आपल्याला सहाय्यक नाही. कारण 12 भावांमध्ये सांगितले, जगदीश चरणोद्भव त्यांचे प्रविष्टी आणि स्वतःचाच निज आत्मा शरण आहे, अन्य कोणीही शरण नाही. साधं तुमचं डोकं जर दुखत असलं तर तो सहन कुणाला करावं लागतं, स्वतःलाच करावं लागतं. तुमचं दुसऱ्या कोणीही दुःख वाटून घेऊ शकत नाही, ते स्वतःलाच आपल्याला सहन करावं लागतं. म्हणून आपल्याला जर ज्ञान झालं तर काय होतं, आपण सगळ्या संकटाला तोंड देऊ शकतो. आणि कोणी व्यक्ती आहे बाहेर जात असताना काय करतात,
बाहेर गावी जाताना काय करतात, डबा घेऊन जातात. आणि जर रेल्वेत बसलेले असतात आणि समोर जर त्यांनी डबा घेऊन बसलेला असला आणि तुम्ही जर नाही निघाला तर काय करावं लागतं? तुम्हाला सुद्धा भूक लागते की त्यांनी बघितल्यावर तसं डबा करून. तर आपण पैसे असले तर तुम्ही बाहेर खरेदी करणार, पण तेच जर तुम्ही घरातूनच निघाल तर कुठेही बाहेर स्टेशनवर इकडे बघावं लागत नाही. तुम्ही त्यांनी डबा करून स्वतःच खाऊ शकता. तसंच आपलं ज्ञान आहे, आपल्याला बाहेर बघायचं काहीच गरज नाही. आपलं ज्ञानच जर आपण वेळोवेळी त्याचा उपयोग केला तर आपल्याला कुठल्याही संकटाला आपण घाबरू शकत नाही. कारण जन्म आहे तर मरण पण आहे, दुःख आहे तर सुख पण आहे. कारण आत्मशास्त्रात सांगितले आहे, सुखस्य नंतर दुःख, दुःखस्य नंतर सुख. आणि कधी जीवाचे सुख येतं तर कधी दुःख येतं, परंतु दोन्ही जे असतात ते काय होतात, सारखं येत जात असतात. सुख बी येतं ते पण जातं आणि दुःख येतं, दुःख येऊन परत ते पण जाऊन सुख येत असतं. परंतु भगवान कसे राहिले, सुख दुःखामध्ये कसे राहिले भगवान यांनी स्वरूप संबोधनमध्ये का सांगितले, ज्ञाता दृष्टा मेघोहम सुखे दुःखेना चापरा इदम भावना कार्य चारित्र महत्वापरम. यांनी भगवंताने काय केलं, सुख दुःखामध्ये स्वतः कसे राहिले, मध्यस्थ राहिले. म्हणून चारित्र्याचं त्यांनी काय केलं, पालन केलं. आणि साता असू द्या असाता असू द्या, तो दोघांमध्ये कसे राहिले, मध्यस्थ राहिले. आणि आपल्या निज आत्म्याचा आश्रय घेऊन आणि निशुद्धात्मा ज्ञान स्वभावाचा आश्रय घेऊन काय झाले, भगवान आपल्या निज आत्म्यामध्ये स्थित झाले. व्यवहाराने कसे भगवान सर्वज्ञ आहे, परंतु निश्चयाने कसे आत्मज्ञ आहे. आणि आपल्याच आत्म्यामध्ये ते लीन आहे. मग आपल्याला तसं अवस्था प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, जसं भगवंताने मार्ग सांगितला आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, त्याचं आपल्याला काय केलं पाहिजे, धारण केलं पाहिजे. तरच आपलं कसा मनुष्य जीवन कसं सार्थक होणार आहे.